नमस्कार. मी श्रीपाद कुलकर्णी पुणे येथे राहतो. मी आज तुमच्यासमोर माझ्या स्टॉक मार्केटची जर्नी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात 2003 पासून जर आपण बघितलं तर 2003 ते 2016 स्टॉक मार्केटमध्ये मी फक्त इन्व्हेस्टमेंट करायचो. आणि माझे मोठे बंधू ते 94 पासून आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचो, म्युच्युअल फंडमध्ये SIP करायचो. आणि 2016 मध्ये अशा काही घटना घडल्या की मला स्टॉक मार्केटमध्ये 2017 मध्ये फुल टाईम मला स्टॉक मार्केटमध्ये यायची इच्छा झाली किंवा यावं लागलं. त्याच्यासाठी थोडंसं मागं जाऊन सांगतो. मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी चांगल्या कंपनीत जॉब केला. त्याचबरोबर 2009 मध्ये मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला पार्टनरशिपमध्ये. आणि तो व्यवसाय सुद्धा खूप भरभराटीस आला. 2016 पर्यंत 5.5 कोटी टर्नओव्हर होता. आम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायचो. पण 2016 मध्ये जे काय नोटबंदी झाली, त्या नोटबंदीचा फटका आम्हाला बसला आणि त्यामध्ये 3 करोड आम्हाला लॉस झाला. ते लॉस झाल्यावरती आमचे पार्टनरनी कुठली जबाबदारी घेतली नाही. सगळं माझ्यावरती आल्यामुळं पार्टनरनी काही फ्रॉड वगैरे काही केलं नाही, फक्त जबाबदारी घेतली नाही पुढची. म्हणजे थोडक्यात सुखात साथ दिली पण दुःखात साथ दिली नाही. मग अशा कठीण प्रसंगी मी शॉर्ट टर्म मेमरी लॉस होणे, डिप्रेशनमध्ये गेलो, शुगर लेवल डाऊन झाली, असे बरेच मला प्रकार झाले माझ्या बाबतीत. मग अशा कठीण प्रसंगी आपल्याला समजतं कोण आपल्या बाजूनी आहे, कोण खरा मित्र आहे. तर मला माझ्या दोन्ही मोठ्या बंधूंनी खूप चांगला सपोर्ट केला. आर्थिक किंवा मानसिक दृष्ट्या त्यांनी चांगला सपोर्ट केला. आणि आवर्जून उल्लेख करावा असं म्हणाल तर माझ्या मिसेसचा उल्लेख करावा लागेल. तिनेही मला खूप चांगला सपोर्ट केला, धीर दिला. आणि थोडंसं मी धार्मिक ह्याच्यात वळालो, नामस्मरणात मी अखंड बुडालो. आणि मी चांगल्या म्हणजे माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागले. आणि त्या विचारातनं, पॉझिटिव्ह विचारातनं मी स्टॉक मार्केटमध्ये फुल टाईम आलो. आणि सुरुवात जशी सगळ्यांची होते तशीच माझी पण झाली. पहिल्या 1.5 वर्षात जे काही थोडेफार शिल्लक होते तेही लॉस झाले. लॉस झाल्यावरती आता करायचं काय दुसरा. पण मला त्या लॉस 1.5 वर्षामध्ये मला लॉस झाला तरी वाईट वाटलं नाही. कारण मला ते 1.5 वर्षात मी जवळून मार्केट पाहिलं की स्टॉक मार्केटमध्ये काय पोटेन्शियल आहे हे मला जाणवलं. आणि मी माझ्या मनात विचार केला की आपण जर परत आपल्याला पूर्वपदावर यायचं असेल तर स्टॉक मार्केटशिवाय पर्याय नाही, हे मला तिथं लक्षात आलं. आणि मग 2018च्या एंडिंग ते 2019 एंडपर्यंत म्हणजे जो 1.5-2 वर्ष मी भरपूर अभ्यास केला स्टॉक मार्केटचा. वेगवेगळे पुस्तकं वाचले. त्यानंतर यूट्यूबवरचे बरेच सिनियर लोक जे असतात त्यांचे व्हिडिओज पाहिले. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी सकाळी 9:15ला लॅपटॉप ऑन करायचो आणि 3:30ला लॅपटॉप बंद करायचो. आणि त्यामध्ये बजाज फायनान्स आणि रिलायन्स या 2 स्टॉकचे चार्ट फक्त बघत बसायचो. 4-5 महिन्यानंतर ते चार्ट माझ्याशी बोलायला लागले. हे मला थोडंसं समजायला लागलं मार्केटमधलं. मग मी 2020 साली पुन्हा ट्रेडिंग चालू केलं. इंट्राडे ट्रेडिंग 5,000 चालू केलं. त्याचबरोबर माझ्या असं लक्षात आलं, मी 2 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स केला होता. त्या 2 दिवसाच्या कोर्समधनं जे शिकायला मिळालं मला ते पुरेसं नाहीये. म्हणजे मला हे जाणवलं मार्केटमध्ये जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत ते फक्त थेअरी ज्ञान देतात, प्रॅक्टिकल ज्ञान देत नाहीत, हे मला जाणवलं. म्हणून आणि माझ्याकडे एक शिकवण्याची स्किल होती. तर त्या अनुषंगाने मी 2020 पासून ऑफलाईन बॅचेस म्हणजे मी पण क्लासेस चालू केले. रेणुका ट्रेडर्सच्या अंडर क्लासेस चालू केले. आणि सुरुवातीला फक्त ऑफलाईन बॅचेस, तर तिथे एक वर्षभरात मी 4-5 लोकांना शिकवलं. कारण नवीन माणसाजवळ कोणी येत नाही स्टुडंट म्हणून. पण खरा जो टर्निंग पॉईंट ठरला तो लॉकडाऊन. लॉकडाऊनमध्ये मी ऑनलाईन बॅचेस चालू केले. आणि त्या ऑनलाईन बॅच चालू केल्यानंतर जे काय मला प्रतिसाद मिळाला, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तो अजूनपर्यंत थांबलेला नाही. आज माझ्या ऑनलाईन बॅचच्या 73 बॅचेस झालेल्या आहेत.
ऑफलाईन बॅचचे 15 बॅचेस झालेले आहेत. जवळजवळ 500च्या वर स्टुडंट्सना मी शिकवलेले. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की स्टॉक मार्केटमध्ये माझं घर चालतं. मी असं म्हणणार नाही की बाकीचे जे सांगतात की भरपूर करोडपती, असं एका रात्रीत होत नाही. मला जेवढं लागतं, आज मी सक्सेसफुल म्हणता येणार नाही, पण सक्सेसफुल होण्याच्या दिशेने मी वाटचाल करत चाललेलो आहे. आणि मला खात्री आहे स्टॉक मार्केटमधूनच मी 2 ते 3 वर्षामध्ये पूर्वपदावर येईल. ही माझी थोडक्यात स्टॉक मार्केटमधली जर्नी आहे.